छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई करत 5 किलो 176 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय। या कारवाईत 2 मोबाईल हँडसेट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि गांजासह एकूण 2,83,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 महिलांविरोधात MIDC सिडको पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै रोजी अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नारेगावातील बलूज गल्ली क्रमांक 9 येथे छापा टाकण्यात आला होता। यावेळी एका महिलेकडे 3 किलो 596 ग्राम गांजा आढळून आलाय। तिच्याकडून 2 मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटाही जप्त करण्यात आलाय। यानंतर परिसरात शोध मोहीम राबवल्यानंतर जवळील पत्र्याच्या टपरीत आणखी 1 किलो 580 ग्राम गांजा आढळून आलाय। ही टपरी देखील संबंधित महिला चालवत असल्याचं निष्पन्न झालंय। दोनही ठिकाणांवरून एकूण 5 किलो 176 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त मझहर सय्यद, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे।